हे पहा, मुंबई आणि महाराष्ट्र याच्या शालेय विद्यार्थ्यांना जो शालेय पोषण आहार मिळतो, माझ्याकडे या संदर्भात तक्रार आली होती. शालेय पोषण आहार वाहतुकीचा खर्च मुंबईमध्ये 1400 रुपये आणि महाराष्ट्रात 15,000 रुपये. आता मी सहज विचारलं की इथं 1400 रुपये कसा परवडतो आणि महाराष्ट्रात 15,000 आहे. तर मला असं कळालं की मुंबईमध्ये हा शालेय पोषण आहार दिलाच जात नाही. आणि जी संस्था आहे ही संस्था आहे स्वयंसेवी, एका कुटुंबाची. स्वयंसेवी संस्थेला अशा पद्धतीनं व्यवसाय करता येत नाही. या संस्थेनं एनजीओच्या नावाखाली हा संस्था व्यापार करते. व्यापार करत असताना सर्वसामान्य गोरगरिबांचे जे मुलं आहे यांच्या पोटावर मारण्याचं काम करते, पाप करते. म्हणून हा आम्ही निवेदन सरकारला दिलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळात याच्यावर जर सरकारने कारवाई नाही केली तर मला असं वाटतं रस्त्यावर उतरून या संस्थेच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू.